नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। मैं हूं अंजनी मिश्रा। शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरे ने आज मुंबई बीएमसी कमिश्नर भूषण गगरानी से बीएमसी मुख्यालय में आकर मुलाकात की। इस मौके पर मीडिया से बातचीत करते हुए पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने बताया कि मुंबई के विकास के कामकाज और महाराष्ट्र के महापुरुषों पर एक्टर राहुल सोलापुरकर द्वारा दिए गए विवादित बयान पर सरकार ने कार्रवाई क्यों नहीं की, इस पर सवाल उठाया है। साथ ही दलित युवा सोमनाथ सूर्यवंशी के गुनहगारों पर सत्ता पक्ष के नेता सुरेश धस की भूमिका को दोगलापन बताते हुए सरकार से जवाब मांगा है। भाजपाची प्रत्येक भूमिका ही दुटप्पी असते। मी स्पष्टपणे सांगतो, परभणीत असेल किंवा बीडमध्ये असेल, न्याय हा झालाच पाहिजे। आम्ही अनेकदा म्हणजे आमच्या सगळे तिकडचे स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, अधिवेशनात देखील आम्ही मविया म्हणून हा विषय घेतला होता। स्वतः मला वाटतं राहुल गांधीजी त्यांच्या घरी जाऊन आले, आम्ही देखील तिथे जाणार आहोत। पण हे सगळं होत असताना मुख्यमंत्री शांत काय आणि एक शब्द का नाही बोलत आहे त्याच्यावर हे सांगावं, कारण मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री देखील आहेत। लॉंग मार्च देखील थांबवण्यात आला आहे। जो लॉंग मार्च काढण्यात आला होता तो देखील आता नाशिकमध्ये कुठेतरी थांबवण्यात आला आणि स्थगिती दिली। दुर्दैव हेच आहे की आज राज्यामध्ये न्याय कोणाला मिळत आहे हा प्रश्न आहे। आपण पहा ना, न्याय व्यवस्था म्हणजे तुम्ही हिट अँड रन केस करा, तुम्ही निघून जाऊ शकता, तुम्ही कोणाची मर्डर करा, तुम्ही निघून जाऊ शकता। आज या राज्यामध्ये सामान्य नागरिक सुरक्षित नाहीये हे आम्हाला कळायला लागले। मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षापूर्वीच खरं तर इस्तिफा नाही, त्यांनी राजीनामा नाही, त्यांची हकालपट्टी होणं गरजेची होती। तिथे कुठच्याही जाती असतील ज्यांच्यामध्ये वाद असतील, तिथे वाद न निर्माण होता शांत कशी करता येतील ही सरकारची जबाबदारी असते, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते, ते राज्याचे प्रमुख असतात। आणि जर 2 वर्ष शांतमय राहत होते, ते दोन्ही मोठ्या तिथे समाजांमध्ये जे काही वाद होते ते भयंकर टोकाला पोहोचलेत। काही काही गोष्टी तिथून ज्या आम्ही ऐकतो एवढ्या भयानक आहेत, पण कुठे ना कुठेतरी हे वाद चालू ठेवण्यात त्याच व्यक्तीचा हात आहे का हा एक प्रश्न आहे। एवढं दाखवा